रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. ज्या मंडळीला नवा कोरा, नवा अनयूज अनटच फ्लॅट पण पाहिजे, नवा कोरा फर्निचर पण पाहिजे, तर अशाच पद्धतीचा फुल्ली फर्निश म्हणलं तरी चालेल. कारण की हे बघा, हे अजून पॅकबंद सोफा आहे, AC आहे, वॉशिंग मशीन आहे, रेफ्रिजरेटर आहे आणि ऑलरेडी बेड वगैरे पण सगळं लागलेलं आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट आहे रौनक बिल्समध्ये, जी नवा कोरा अनयूज अनटच ग्राउंड प्लस तशी 35 माळ्याची बिल्डिंग आहे. पण आपला पण थोडा मिडल फ्लोअरला असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. ज्याचा कार्पेट विचार केला तर 400 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे. बाहेर जाताना हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे आणि ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता, समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहे आणि आपल्या साईडला पण 2 फ्लॅट आहे. 2 फ्लॅटच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी आणि चांगली जागा 2 घराच्या मध्ये मिळते. लिफ्ट जर विचार केला तर 1, 2 आणि 3 टोटल तुम्हाला 3 लिफ्ट ह्या सगळ्या 8 फ्लॅटला 3 लिफ्ट मिळतात. नंतर हे तुमचं घर ह्या साईडला आपण येतो. इथे आल्यानंतर तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो, जो हॉल तुम्ही अशा पद्धतीचा आहे. इकडे खूप मोठं TV युनिट किंवा स्टोरेज सहित तुम्ही बनवू शकता, जिथे तुम्हाला इथे एवढी मोठी जागा मिळणार आहे. आणि नंतर इकडे जर आला तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, जी खरोखर खूप मोठी आणि चांगली आहे अशा पद्धतीची. आणि याच्यातनं जर खाली बघितलं तर तुमचा इंटरनल गार्डनचा जो व्ह्यू आहे तो दिसतो. थोडासा डोंगर जर इकडनं बघितला तर डोंगर दिसतो. बाकी हे पुराणिक टोकियो बेची बिल्डिंग आहे, तीही तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसते. अशा पद्धतीचा हा हॉलचा व्ह्यू आहे. आणि पुढे आल्यानंतर मात्र तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला ते कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं, जे हेही तसं बघितलं तर मोठं आणि चांगलं असणार आहे. नंतर याच्या अपोजिटला जर आपण आलो तिथे तुम्हाला मॉड्युलर किचन बनवलेलं आहे, जे अशा पद्धतीचं आहे. छोटंसं आहे पण सुटसुटीत आहे. ह्या साईडला तुमचं फ्रीज लागेल आणि इकडे जर आला तर इथे तुम्हाला परत ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे सगळे व्यवस्थित ठेवू शकता. हे जे फ्लॅट आहे हायपर सिटी मॉलच्या पाठीमागे रौनक बिल्स म्हणून नवीनच झालेलं प्रोजेक्ट आहे, तिथे आहे. नंतर इथे तुम्हाला एक वॉशरूमची सुविधा ऑलरेडी एक वेगळी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर इथे तुम्हाला हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे. याच्यात बाकी तुम्ही बघू शकता हे असं कपाट ह्या साईडला लागलेलं आहे, ह्या साईडला तुम्हाला बेड पद्धतशीर दिलेला आहे. म्हणजे ज्या लोकांना असं हे सगळे एवढं वेळ नाही आणि अशा पद्धतीचं बजेट सगळ्याच गोष्टींचा विचार आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो. तुमचं AC साठी इथे ऑलरेडी बनवलेलं आहे. नंतर इकडे तुमची एक स्टँडिंग बाल्कनी ह्या बेडरूममध्ये, पण इकडनं बाकी तुम्हाला येऊरचा डोंगर वगैरे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिसतो. इकडं जे आहे ना, हे सगळे बजेट फ्लॅट्स असणार आहेत आणि निसर्गरम्य वातावरण बाकी आजूबाजूला असणार आहे. ह्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला बघितलं तर सगळं चांगलं आणि व्यवस्थित बनवलेलं आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि हा जो फ्लॅट आहे हा 58 लाख रुपये सगळ्या ह्या सामानासहित आपल्याला मिळणार आहे. 58 लाख रुपये, 58 लाख रुपयेला. तर असं जर कोणी बघत असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक आपल्याकडे छोटा फ्लॅट उपलब्ध, छोट्या बजेटचा उपलब्ध असणार आहे. याच्यावरती लोन वगैरे सगळं मिळणार आहे. बिल्डिंगला OC/CC झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा अनयूज अनटच फर्निचर, अनयूज अनटच फ्लॅट जर कोणी बघत असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपण खरं उपलब्ध करून दिलेलं आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा कार्यक्रम आपला रोजचा आहे. आमचे घरं बघत राहा, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर करत राहा आणि ते कमेंट्स ते पण सगळं केलं तर खूप बरं होईल, जेणेकरून तुमच्या पुढे आमच्याकडनं जास्तीत जास्त रोज नवीन नवीन घरं येण्याचा कार्यक्रम चालू राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.